नागपूरच्या दीक्षाभूमीवर लाखो अनुयायीसह 14 ऑक्टोबर 1956 ला बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि लाखो अनुयायी त्यांचे बौद्ध धर्म स्वीकार केल्यामुळे त्यांना वंदन करण्याकरता नागपूरच्या दीक्षाभूमीवर आलेले आहेत. तो आजचा दिवस आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व यांचे धर्मांतर या विषयावर चर्चा करण्याकरता आपल्या सोबत आहेत प्राध्यापक डॉक्टर सुरेश खोब्रागडे, साहित्यिक लाखनी यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत. या ठिकाणी सर आपल्या एचएन न्यूज चॅनल मध्ये आपला स्वागत आहे. जय भीम. आपण वेळ दिल्याबद्दल. सर माझा पहिला प्रश्न असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतर का केले, काय सांगा? सर्वप्रथम एशियन न्यूज चॅनलचे संचालक संपादक विजी रंगारी सर यांचे मी स्वागत करतो की आपण एशियन न्यूज चॅनलच्या माध्यमातून मागील अनेक महिन्यांपासून मला वाटते आता दीड वर्ष झालेलं आहे. दीड वर्षापासून आपण हे जे काम हाती घेतलेलं आहे या कार्याला मी शुभेच्छा देतो. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्याही मी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. सर्व रसिकांना शुभेच्छा देतो. बौद्ध अनुयायांना शुभेच्छा देतो. तुमचा जो प्रश्न आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर का केले, अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. सगळ्यांना माहिती आहे की तो जो काळ होता त्या काळामध्ये ज्या पद्धतीनं अस्पृश्यता निर्माण झालेली होती आणि अस्पृश्यांना किंवा दलितांना ज्या पद्धतीनं वागविल्या जात होतं आपल्या देशामध्ये, ती सगळी सामाजिक विषमता होती. म्हणजे अस्पृश्यांना गावाच्या बाहेर राहावं लागत होतं, गाव कुसा बाहेर राहावं लागत होतं, त्यांचा विकार व्हायचा, त्यांचा स्पर्श चालायचा नाही, जनावरांचा स्पर्श चालायचा, कुत्र्या मांजरांचा स्पर्श चालायचा, पण अस्पृश्यांचा स्पर्श चालायचा नाही. आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणावर होती, कारण सामाजिक विषमता असल्यामुळे त्याच्यातूनच अनेक प्रश्न निर्माण झालेले होते. भारतामध्ये चातुर्वर्ण व्यवस्था निर्माण झालेली होती. वैदिक धर्माचा पुरस्कार करणारी मंडळी, सनातनी मंडळी आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर होती. त्याच्यातून दलितांवर किंवा अस्पृश्यांवर मोठ्या प्रमाणावर अन्य अत्याचार वाढलेले होते. आणि अशा या भयानक स्वरूप असणाऱ्या आपल्या देशातल्या सामाजिक पार्श्वभूमीवर आपल्या देशातलं एकूणच जे काही वातावरण होतं, हे वातावरण माणसात भेद करणारं वातावरण होतं. म्हणजे आमचे वामन दादा निंबाळकर आपल्या एका कवितेत म्हणतात, मी ज्या देशात राहतो त्या देशात माझे घर नाही. मी ज्या देशात राहतो त्या देशात माझे घर नाही. मी ज्या घरात राहतो त्या घरात माझा देश नाही. मी जी भाषा बोलतो ती भाषा या देशाला कधीच कळली नाही. या देशाने त्याची भाषा मला कधीच दिली नाही. अनंत काळापासून वाटते या देशात माझे घर असावे, या घरात माझा देश असावा, या देशाने त्याची भाषा मला द्यावी, त्याने मला शब्द द्यावा. अनंत काळापासून वाटते. या कवितेत आलेली जी सामाजिक पार्श्वभूमी आहे, ती सामाजिक पार्श्वभूमी आपण नीटपणे समजून घेतली पाहिजे. मला आठवतं की मी खूप वर्षापूर्वी, म्हणजे 25-30 वर्षापूर्वी एक कविता लिहिली होती. उगवता सूर्य कधीच बघू दिला नाही इथल्या वांझ संस्कृतीने. उगवता सूर्य कधीच बघू दिला नाही इथल्या वांझ संस्कृतीने. केवळ गळ्यात मडकं आणि कमरेला लांब झाडू हेच माझं पाण्यावरील क्षणिक रेघांसारखं आयुष्य सांभाळी. शरीराचे पराजित अवयव जतन करून विषमतेच्या निष्ठुर मुलुखात सुखाचे क्षितिज शोधत होतो, पण दुःखाचे अंधारलेले क्षितिजच गवसले आणि माझ्या निराधार डोळ्यातील आसवांची बरसात झाली. तरीही मुक्तीचा गजर झालाच नाही. तरीही मुक्तीचा गजर झालाच नाही.
ही जी सामाजिक विषमता आपल्या देशामध्ये हजारो वर्षापासून कार्यरत होती, ही विषम परिस्थिती बदलवण्याचा प्रयत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्यभर केलेला आहे. हे आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे. हिंदू धर्मात राहूनही हिंदू धर्मातले लोक माणसासारखी वागणूक अस्पृश्यांना देत नव्हते. बाबासाहेबांनी अनेकदा म्हटलं, तिरस्करणीय गुलामगिरी आणि अमानुष अन्याय यांच्या खोल गर्तेत पिचत पडलेल्या ज्या समाजात मी जन्माला आलो, त्या समाजाची गुलामगिरी दूर करण्यास मी जर अपयशी ठरलो तर स्वतःला गोडी झाडेन, असं त्यांनी का म्हटलं असावं. म्हणजे याचं जेव्हा आपण चिंतन मनन करायला जातो तर आपल्या असं लक्षात येतं की तो काळ किती भयानक असेल, ज्या काळामध्ये अस्पृश्यांना कधीच गोंजारण्यात आलं नाही, अस्पृश्यांना कधी जवळ करण्यात आलं नाही, माणूस असूनही माणसाचा विटाळ केला जायचा. म्हणून बाबासाहेबांनी नंतरच्या काळात आपण पाहतो की आपलं जे अख्खं आयुष्य आहे हे अख्खं आयुष्य अस्पृश्यांना या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी घालवलेलं आहे. म्हणजे त्यांनी 14 तळ्याचा सत्याग्रह केला. तुम्हाला सगळ्या विश्वाला माहिती आहे की 14 तळ्याचा सत्याग्रह बाबासाहेबांनी का केला. तर त्या सत्याग्रहाच्या माध्यमातून त्यांना हेच सांगायचं होतं की आमच्या स्पर्शाने या 14 तळ्याचं पाणी बाटत नाही. आम्हीही माणसं आहोत, आमच्या स्पर्शाने हे पाणी पाठवूच शकत नाही. म्हणजे कुठलंही परिमाण त्याला आपण जरी लावलं तरी माणसाच्या स्पर्शाने पाणी बाटत नाही हे त्यांना सिद्ध करायचं होतं. त्यांनी ते सिद्ध करून दिलं. पण 14 तळ्याचा सत्याग्रह केल्यानंतर सवर्णांनी ते पाणी विटाळलं म्हणून, ते पाणी बाटलं म्हणून त्याच्यात गोमूत्र टाकून ते शुद्ध करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे आपल्या देशामध्ये ही जी परिस्थिती होती, ही परिस्थिती चातुर्वर्ण जी काही व्यवस्था होती या व्यवस्थेला धरून होती, मनुस्मृतीच्या आधारावर होती. म्हणून नंतरच्या काळात बाबासाहेबांनी मनुस्मृतीचं दहन करून टाकलं. त्यांनी काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला की आमच्या स्पर्शाने काळाराम मंदिरच नव्हे तर कुठलंच मंदिर बाटत नाही, देवाची मूर्ती बाटत नाही, आहे की नाही. म्हणजे माणसाच्या स्पर्शाने कुठल्याही मूर्त्या बाटू शकत नाही याची प्रतिकात्मक लढाई त्यांनी काळाराम मंदिराच्या सत्याग्रहामध्ये केलेली आहे. तिथे आंदोलन केलं बाबासाहेबांनी आणि आंदोलनातून त्यांनी हेच दाखवून दिलं की आम्ही ही माणसं आहोत, आम्हाला फक्त माणसासारखी तुम्ही वागणूक दिली पाहिजे. हिंदू धर्मामध्ये ह्या ज्या असंख्य वाईट चालीरीती, रूढी, प्रथा, परंपरा होत्या, या प्रथा आणि परंपरांना बाबासाहेबांनी म्हणजे टीका केली आणि या कालबाह्य झालेल्या आहेत, सुधारण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्या सुधारणा घडवून आणा. परंतु त्याच्यात ज्या सुधारणा हव्या होत्या, बाबासाहेबांना अपेक्षित असणाऱ्या ज्या सुधारणा हव्या होत्या, त्या सुधारणा हिंदू धर्मीयांचे लोक किंवा त्यांचे जे काही प्रवक्ते होते हे त्याच्यात बदल घडवून आणत नव्हते. म्हणून बाबासाहेबांना नाईलाजाने धर्मांतर करावं लागलं. आणि तुम्हाला हे सगळ्यांना माहिती आहे की धर्मांतर करतानाही त्यांनी नाशिकच्या येवले येथे 1935 साली घोषणा केली होती की मी हिंदू धर्मात जन्माला आलो परंतु मी हिंदू धर्मात मरणार नाही, ही जाहीर प्रतिज्ञा केली. आणि त्याच्याही अधिकनी 1933 साली त्यांनी असं म्हटलं होतं, एक विधान केलं होतं की माझा कल तूर्त माझा कल बुद्ध धम्माकडे आहे. याचा अर्थ असा होतो की बाबासाहेबांच्या डोक्यामध्ये बुद्ध धम्म अनेक वर्षापासून होता. कशाला आपण त्याच्या जेव्हा आधी थोडस जाऊ तर केळुसकर गुरुजींनी त्यांना पुस्तक दिली होती, बुद्धाचं चरित्र दिलं होतं है ना. आणि ते बुद्धाचं चरित्र भेट दिल्यानंतर लहानपणी छोटा भीमराव हे पुस्तक वाचून काढतो आणि नंतरच्या काळामध्ये बाबासाहेब विधान करतात की केळुसकर गुरुजींनी बुद्ध धम्मावरचं जे बुद्धाचं चरित्र मला जर दिलं नसतं तर कदाचित मला बुद्ध त्या काळात कळले नसते. म्हणजे बुद्धाचा प्रभाव लहानपणापासूनच त्यांच्यावर असल्याचं आपल्याला जाणवतं. तर मी दुसरा एक प्रश्न असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्म का स्वीकारला. बुद्ध धम्म स्वीकारण्याचं कारण मी आता ते सांगत होतो की बाबासाहेबांच्या धर्मांतराला, की बाबासाहेब आता धर्मांतर करणार आहेत, ही गोष्ट सनातन्यांना आणि हिंदू धर्मीयांच्याही पसंतीला कधीच आली नाही. त्यांना असं वाटलं की हे सगळे हिंदूच आहेत
बाबासाहेब म्हणायचे आम्ही हिंदुस्तान आहोत, बरोबर आमचा जन्मच हिंदू धर्मात झालेला आहे, परंतु तुम्ही आम्हाला नीट समजून घेत नाही, आम्हाला जनावरांपेक्षाही वाईट वागणूक देता, म्हणून तुम्ही तुमच्या सुधारणा करा. बरोबर 35ला बाबासाहेबांनी घोषणा केली होती हो है ना, आणि त्याच्यानंतर त्यांनी 21 वर्षानंतर धर्मांतर केलं. 21 वर्षानंतर म्हणजे 1956ला धर्मांतर करतात बाबासाहेब, म्हणजे घोषणा 21 करतात घोषणा करतात 35ला घोषणा घोषणा केली आणि 56ला धर्मांतर केलं. म्हणजे हा जो 21 वर्षाचा कालखंड त्यांनी या लोकांमध्ये सुधारणा घडवण्यासाठी दिलेला होता, परंतु त्यांच्यात सुधारणा घडली नाही, कुठल्याही सुधारणा यांच्यात होत नाही. हे म्हणजे बघितलं बाबासाहेबांनी हिंदू धर्माला संधी दिली की बाबा तुमच्यामध्ये सुधारणा करा अशी संधी दिली संधी दिली, परंतु त्या संधीचं हिंदू धर्मीय लोक सोनं करू शकले नाही. नाही. कुठल्याही मूलभूत स्वरूपाच्या सुधारणा त्यांच्यात घडल्या नाही, म्हणून बाबासाहेबांनी शेवटी धर्मांतर केलं. आता तुमचा प्रश्न असा आहे की त्यांनी बुद्ध धर्मच का का स्वीकारला? स्वीकारला याचं कारण असं आहे की बाबासाहेब हिंदू होते, हा आपण सगळे हिंदूच होतो. बरोबर हिंदू धर्मात जी वागणूक मिळत होती ती अमानुष वागणूक होती, ती माणसाला दिलेली वागणूक नव्हती, माणसाकडून आलेली वागणूक नव्हती. म्हणजे जनावरांना तरी जवळ लोक करायचे, माणसांना अस्पृश्यांना जवळ करत नव्हते. मग बाबासाहेबांनी हे बघितलं की कोणत्याही परिस्थितीत हिंदू धर्मात राहायचं नाही, मग जायचं कुठे? ख्रिश्चन त्यांच्याकडे आले. आता ख्रिश्चनांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा येशू ख्रिस्त हे स्वतःला ईश्वराचे दूत मानतात, म्हणजे ईश्वर स्वीकारतात. शीख असो, शीख लोकही त्यांच्याकडे आलेले होते. त्यांच्याकडे एक सुरा असतो, सुरा आहे याचा अर्थ हिंसा आहे, ते हिंसेचं प्रतीक आहे. बाबासाहेबांनी म्हटलं नव्हे, मला हाही धर्म स्वीकारता येणारा नाही. बाबासाहेबांना हिंसा मान्य नव्हती, ते लोकशाहीचे प्रवक्ते होते बाबासाहेब, आणि सामाजिक लोकशाहीचे प्रवक्ते होते. त्याच्यानंतर महम्मद पैगंबर ते तर स्वतःला प्रेषितच म्हणत होते, ईश्वराचे प्रेषितच म्हणत होते. आणि बुद्ध धम्म असा जो धम्म आहे किंवा भगवान बुद्ध जे काही होऊन गेले, ज्यांना आपण भगवान म्हणतो, तर भगवान या शब्दाची व्याख्याही करता येते आपल्याला की भक्त म्हणजे तृष्णा आणि वाण म्हणजे हरण करणे, जे तृष्णेवर मात करतो ते भगवान. या अर्थानं स्वीकारला, तथागताला बाबासाहेबांनी स्वीकारलेला आहे. तर तथागत असं म्हणतात की मी ईश्वर नाहीये, आणि तुम्हाला हे सांगतो, बुद्ध म्हणतात की जगात ईश्वर नाहीये, या सृष्टीची रचना ईश्वरानं केलेली नाही, इथे मनुष्यच केंद्रस्थानी आहे, आणि मनुष्य स्वतःचं कल्याण स्वतःच करू शकतो. आत्मदीप भव हे जे बुद्धाचं सूत्र आहे, हे बुद्धाचं सूत्र बाबासाहेबांना विलक्षण आवडलं, कारण माणसाचं जर कल्याण करायचं असेल तर माणसाचं कल्याण माणसाच्याच हातात आहे. बरोबर बुद्ध म्हणतात मी मार्गदाता, मी मोक्षदाता नाही. त्याच्यामुळे ईश्वर नाकारणारा बुद्ध धम्म बाबासाहेबांनी स्वीकारला. इथे धम्म स्वीकारला, धर्म नाही स्वीकारला, धम्म स्वीकारला, धम्म स्वीकारला. आणि हा धम्म स्वीकार करत असताना बुद्धाची जी तत्व प्रणाली आहे, मग बुद्धाने जगाला काय दिलं? कारण 50हून जास्त देशामध्ये बुद्ध धम्म आज कार्यरत आहे. म्हणजे इतके देश बुद्धाच्या विचारानं प्रभावित झालेले आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व धर्माचा अभ्यास. तर मी थोडं थांबवते. याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्म आणि धम्म याच्यात काय फरक सांगितला? हा, धर्म आणि धम्म याच्यात काय फरक आहे? बाबासाहेबांनी बुद्ध आणि धम्म हा जो ग्रंथ लिहिला, त्याच्यामध्ये धर्म आणि धर्मातला त्यांनी फरक सांगितलेला. धर्मामध्ये पूजापाठ असते, ईश्वर असतो, आणि मनुष्याला दैववादी जो दृष्टिकोन आहे, या दैववादी दृष्टिकोनातूनच त्याला पाहावं लागतं जगाकडे, किंवा एकूणच या सृष्टीकडे पाहावं लागतं. की जगाची जी रचना केलेली आहे ती ईश्वरानं केलेली आहे. हे कोण सांगतं? धर्म सांगतो. बुद्धाचा धम्म काय सांगतो? बुद्धाचा धम्म हे सांगतो की ईश्वर नाहीये. बुद्धाने काय केलं? बुद्धाने बुद्धिप्रामाण्यवाद जगाला दिला, बुद्धाने विज्ञानवाद जगाला दिला, बुद्धाने अनात्मवाद जगाला दिला, म्हणजे आत्मा नाकारला बुद्धाने. ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहत असताना धर्मामध्ये जी पूजा असते, होम हवन असतं, यज्ञ असतात,
पूर्वीच्या काळामध्ये सर वैदिक धर्माचा प्रभाव होता. अच्छा. आणि वैदिक धर्मामध्ये यज्ञ असायचे, यज्ञ व्हायचे, होम हवन केले जायचे, यज्ञकुंड असायचे आणि प्राण्यांची मोठ्या प्रमाणावर हिंसा केली जायची. घोडे असो किंवा अन्य प्राणी असो त्यांचा बळी दिला जायचा. बुद्धानं हे सगळं बघितलं आणि मग त्यांनी सांगितलं की प्राण्यांची हिंसा करणं उचित नाही. प्राण्यांची हिंसा होऊ नये, कारण प्राण्यांची हिंसा जर आपण करायला लागलो तर इथे विज्ञानवाद जो आहे की तुम्ही यज्ञ करून तुम्ही एखादी गोष्ट साध्य करतो म्हणता, हे ईश्वरवादाशी संबंधित आहे, दैववादाशी संबंधित आहे, नशिबाशी संबंधित आहे. पण इथे तुम्ही हा धर्माचा आधार घेऊन जर माणसात अशी विभागणी करत असाल आणि माणसाला स्वतःच्या कर्तृत्वानं मोठं होऊ देत नसाल तर मग माणूस मोठा होईल कसा? हा महत्वाचा मुद्दा आपल्याला बुद्धाने सांगितलेला आहे. नंतरच्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. म्हणून आपण एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे की धर्मामध्ये जे काही होम हवन, यज्ञ, कर्मकांड किंवा अंधश्रद्धा असतात, अशा अंधश्रद्धा धम्मामध्ये नसतात. कारण बाबासाहेब धम्माची व्याख्या करताना असं म्हणतात की धम्म इज नथिंग बट द रायटसनेस. धम्म ही जीवन जगण्याची आचार प्रणाली आहे. धम्म माणसाला कशा पद्धतीनं आपण आपलं जीवन सुखी केलं पाहिजे आणि आपल्या सोबतच इतरांचं कल्याण कसं केलं पाहिजे आणि इतरांचं कल्याण करता करता या संपूर्ण विश्वाचं कसं कल्याण करता आलं पाहिजे, हा जो मूलमंत्र आहे, हा मूलमंत्र बुद्ध आपल्याला देतो, धम्म आपल्याला देतो. म्हणून बाबासाहेबांनी जी काही भारतीय राज्यघटना लिहिली त्या राज्यघटनेचा हा आधारच धम्म आहे. आणि बुद्धानं आपल्याला पंचशील दिले आहे ना, 5 शील दिले, नंतर अष्टांगिक मार्ग दिला आहे ना, आणि त्याच्यानंतर 10 पारमिता दिल्या. ह्या ज्या सगळ्या गोष्टी जर आपण अंगीकारल्या तर मग माणसाचं कल्याण होऊ शकतं. कारण माणसाचं कल्याण त्याच्या हातातच आहे. आता राहिला मुद्दा आत्मा ईश्वरचा, कारण धर्मामध्ये ह्या सगळ्या गोष्टी असतात. बुद्धाने काय सांगितलं की माणसाला 5 इंद्रिय आहे ना, डोळे आहेत, कान आहेत, नाक आहेत, जीभ आहे, त्वचा आहे. ही जी 5 इंद्रिय आहे, या इंद्रियाच्या भरोश्यावर आपण एखादी गोष्ट अनुभवू शकतो. जसं हवा आपल्याला डोळ्यानं दिसत नाही, पण एखाद्या वेळेस जेव्हा वाऱ्याची झुळूक येते तेव्हा झाडाची पानं हलतात. पानं हलल्यानंतर आपण हे गृहीत धरू शकतो की हवा आहे, म्हणजे हवेचं अस्तित्व आहे. एखादी गरम वस्तू आपल्या त्वचेवर जर पडली, चटका बसला याचा अर्थ आपण अनुभव घेतला, अरे ही अग्नी आहे ना. म्हणजे प्रत्येक गोष्ट, म्हणजे बुद्ध काय सांगतात, बुद्धाने कार्यकारण भावावर भर दिलेला आहे. म्हणजे एखादी गोष्ट घडते याचा अर्थ असा होतो की त्या गोष्टीच्या मागे काहीतरी कारण असतं, आहे की नाही. म्हणजे एकही गोष्ट कारणाशिवाय घडत नाही. म्हणजे बुद्धाने प्रतीत्य समुत्पाद हा सिद्धांत सांगितला आणि प्रतीत्य समुत्पाद हा जो सिद्धांत आहे, हा सिद्धांत या विश्वाला दिलेली देणगी आहे बुद्धाची. म्हणजे प्रत्येक घटनेच्या पाठीमागे काहीतरी कारण असते. त्याने हे सांगितलं होतं. काही लोक म्हणायचे ना की मनुष्याची निर्मिती ईश्वरानं केली आणि मनुष्याच्या शरीरात आत्मा असतो आणि हा आत्मा शरीरातून निघून गेला की मनुष्य मरतो. आता बुद्ध काय म्हणतात, अतिशय महत्वाचा विषय हा, एवढ्या वेळात बसणारा विषय नाही. पृथ्वी, आग, तेज, वायू या 4 घटकांनी मनुष्याचं शरीर बनतं. हे 4 घटक मनुष्याच्या शरीरात असतात. या 4 घटकांनी मिळून शरीर बनतं. आता पृथ्वी, आग, तेज, वायू म्हणजे त्याची विभागणी करतात ते. जसं आपली त्वचा आहे ना, आपल्या शरीरात रक्त आहे, आपण ऑक्सिजन घेतो, आहे की नाही. हे सगळे घटक आहेत आपल्या शरीरातले. आणि उष्णता आहे. हे पृथ्वी, आग, तेज, वायू याचे 4 घटक आहेत ना,
तर मी आता ज्याचं वर्णन केलं हेच ते घटक आहेत. हा. मग आपण म्हणतो की एखाद्याचं शरीर थंड पडलं, बरोबर. थंड पडलं याचा अर्थ त्याच्या शरीरातली उष्णता गेली. स्वतः गेली. मग शरीरात उष्णता नसेल तर मनुष्य जगेल का? नाही. या 4 घटकापैकी एखादा घटक शरीरातून कमी झाला तर मनुष्य मरतो. हो. त्याची जी त्वचा आहे ज्याला घनरूप पदार्थ म्हणतो आपण, पृथ्वी म्हणतो आपण, हा. तर ही जी त्वचा आहे ही त्वचाच नसेल शरीरामध्ये तर मनुष्य जगेल का? नाही. तो नाही जगू शकत. श्वासोश्वास आपण घेतो म्हणजे ऑक्सिजन. हा. कोरोनाच्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी लोकांना कळल्या. कळलं. मी तर असं म्हणेन या विश्वाला मी हे सांगू इच्छितो की कोरोनाच्या काळामध्ये बुद्ध कळले विश्वाला. हम्म. बुद्धाचं तत्वज्ञान विश्वाला कळलं. बुद्धाने जी तत्वप्रणाली या जगासमोर ठेवली होती की ही जी सगळी संपूर्ण तत्वप्रणाली बुद्धाची याचा प्रत्यय आला, याची अनुभूती घेतली, याचा अनुभव प्रत्येकाला आला. आपल्या शरीरात ऑक्सिजनची मात्रा कमी झाली आहे हे आपल्याला कोरोनाच्या काळात लोकांना कळलं. बरोबर. आधी कळायचं लोकांना, पण कोरोनाच्या काळात लोक म्हणायचे की नाही आम्हाला सिलेंडर मिळाला पाहिजे होता, आम्हाला सिलेंडर मिळाला असता तर आम्ही जगलो असतो. म्हणजे ऑक्सिजनची लेवल जर शरीरात कमी झाली तर मनुष्य मरतो. म्हणजे हे जे 4 घटक आहेत या 4 घटकां मिळून आपलं शरीर बनतं. या 4 घटकातला एखादा घटक कमी झाला तर माणसाचं शरीर मरतं आहे ना. आणि दुसरी गोष्ट अशी आहे महत्वाची की त्यांनी एक उदाहरण दिलं. एक पंथी आहे किंवा दिवा आहे, त्या दिव्यामध्ये वात आहे, त्या दिव्यात तेल आहे. या दिव्यात जी वात आहे किंवा हा जो पेटता दिवा आहे हा विजतो केव्हा किंवा केव्हा विझेल. बुद्ध अत्यंत सोप्या पद्धतीनं मार्गदर्शन करतात. मी तर म्हणतो बुद्ध हे जगातले पहिले लोकशिक्षक आहेत जे पुराव्याच्या आधारे बोलायचे. हा एकमेव धर्म संस्थापक आहे जो पुराव्याच्या आधारे एखादी गोष्ट सिद्ध करून दाखवायचा. एकही गोष्ट पुराव्याविना बुद्ध बोलायचे नाही. त्यांनी सांगितलं की हा जो दिवा आहे पेटता दिवा हा केव्हा विझतो. एखादा पेटता दिवा आहे सर तो केव्हा विझेल जेव्हा वाऱ्याची झुळूक येईल, हवा येईल है ना, किंवा त्याच्यावर पाणी पडलं असेल तेव्हा विझेल, किंवा त्याच्यातली वात संपली असेल तेव्हा विझेल, किंवा ते खाली पडलं असेल है ना. म्हणजे यापैकी कुठलं तरी कारण घडलं तेव्हाच तो दिवा विझेल. इतक्या सोप्या पद्धतीनं बुद्धाने ह्या सगळ्या गोष्टी जगासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला. बुद्ध हे विज्ञान पुरुष ठरतात, हे मनोवैज्ञानिक ठरतात. लोकांच्या मनात जे प्रश्न असायचे असंख्य प्रश्न घेऊन बुद्धाकडे लोक यायचे त्यावेळेस. म्हणजे किशा गौतमीचं उदाहरण तुम्हाला माहित असेल की किशा गौतमी ही तिचा मुलगा मरण पावल्यानंतर बुद्धाकडे जाते आणि त्यांना विनंती करते की माझ्या मुलाला तुम्ही जिवंत करा. तर बुद्ध ज्या पद्धतीनं तिला पटवून देतात की मृत्यू अटळ आहे, प्रत्येक माणसाला मृत्यू येणार आहे. बुद्ध म्हणतात मलाही मृत्यू येणार आहे, या विश्वातल्या प्रत्येक सजीव घटकांना मृत्यू येणार आहे. पण असं सगळं असताना तुझा मुलगा मरण पावला यात आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. तुला दुःख होणं स्वाभाविक आहे कारण तुझा तो मुलगा आहे. परंतु तू जा या गावामध्ये आणि प्रत्येकाच्या घरात जाऊन विचार की तुमच्या घरातला कोणी मेला किंवा नाही मेला म्हणून. एक प्रश्न आहे सर पुन्हा आता. काही बौद्ध धर्मीय लोक ख्रिश्चन तथा अन्य पंथ का स्वीकारत असतात, का स्वीकारतात? याचं कारण असं आहे सर, ही अत्यंत दुःखाची गोष्ट आहे. कारण बाबासाहेबांनी धर्मांतर केलं त्यावेळेसही लोकांना जबरदस्ती नाही केली. बरं बुद्धाने स्वतः जबरदस्ती केली का? बुद्ध तर म्हणतात की मी म्हणतो म्हणून तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू नका. तुमच्या बुद्धीला जर पटत असेल तरच ती गोष्ट स्वीकार. तुमच्या बुद्धीच्या कसोटीवर एखादी गोष्ट उतरत नसेल ती गोष्ट सत्य मानू नका, तुम्ही ती स्वीकारू नका. इतकं स्वातंत्र्य जगातल्या कुठल्या धर्मसंस्थापकानं दिलं? हिंदू धर्मातले जे काही धर्मसंस्थापक स्वतःला म्हणतात त्यांनी स्वतःला ईश्वरच म्हटलं. त्यांनी तर हेही म्हटलं की आम्हीच जन्माला घालतो आणि आम्हीच मारतो. बुद्ध म्हणतात का कधी असं? बुद्धाने मनुष्याला जे अपार असं स्वातंत्र्य देऊन दिलं, जगातल्या कुठल्याही धर्मसंस्थापकानं इतकं स्वातंत्र्य कोणालाही दिलेलं नाही. तुमचा उद्धार तुम्हीच करू शकता, तुमचा विकास तुम्हीच करू शकता. आणि मी मगाशी जे म्हणत होतो की बुद्धाने पंचशील दिले, आर्य अष्टांगिक मार्ग दिला, 10 पारमिता दिल्या, हे सगळं बुद्धाने दिलं. आणि कशासाठी दिलं? तर मनुष्याच्या कल्याणासाठी.
मनुष्याचं कल्याण त्याच्यातून होत नाही असं ज्यावेळेस काही लोकांना वाटतं त्यावेळेस ते इकडे तिकडे वळतात. आपल्यातले काही लोक ख्रिश्चन व्हायला लागलेले आहेत अनेक वर्षापासून. नागपुरामध्ये तर खूप वर्षापूर्वी लोक ख्रिश्चन झालेले आहेत. याचं कारण असं आहे की त्यांच्या मानगुटीवर अजूनही धर्माचा पगडा आहे. धर्माचा पगडा याचा अर्थ असा की त्यांना अजूनही वाटतं की या सृष्टीची रचना ईश्वराने केलेली आहे आणि आपल्या उन्नतीसाठी ईश्वरच धावून येणार आहे. हे ज्यांना ज्यांना वाटतं ते लोक वेगवेगळे पंथ स्वीकारतात किंवा मग ख्रिश्चन होतात किंवा हिंदू धर्माचा त्याग करूनही बाबासाहेबांनी आपल्याला ज्या नरकातून काढलं त्याच नरकात राहू इच्छितात. कारण बाबासाहेबांनी धर्मांतराच्या दिवशी म्हटलं होतं, आज मी नरकातून सुटलो. बरोबर. याचा अर्थ असा होतो की बाबासाहेबांची धर्मांतराची भूमिका लोकांना माहित नाही, लोकांनी स्वीकारली नाही. त्यांनी बरोबर बाबासाहेब स्वीकारले, बरोबर बुद्ध स्वीकारले, परंतु त्यांच्या मानगुटीवर जे धर्माचं अजूनही भूत बसलेलं आहे त्याच्यातून त्यांची सुटका झालेली नाही आहे. त्या स्वतःला अजूनही दैववादी, स्वतःला अजूनही ईश्वरवादी समजतात. म्हणूनही ते लोक या वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करतात. पूजापाठ, होम हवन, यज्ञ किंवा ज्या काही वेगवेगळ्या देवी देवता आहेत यांचा स्वीकार करताना ते दिसतात. कारण त्यांनी खऱ्या अर्थानं बुद्धाला अजूनही समजून घेतलेलं नाही. ज्यांनी बुद्धाला समजून घेतलं ते जगातले लोक वेगवेगळ्या प्रगतीपथावर गेलेले आहेत. जपानसारखा देश आज जगामध्ये एक किती लोकप्रिय देश आहे, किती बलाढ्य सामर्थ्यशाली देश आहे. असे पुष्कळ 50हून जास्त देश आहेत या जगाच्या पाठीवरती जे बुद्धिस्ट राष्ट्र आहेत. आपल्या देशात हा जो धर्माचा पगडा होता तो अजूनही गेला नसल्यामुळे लोक ख्रिश्चन होत आहेत. बरं, तुम्ही पंथाचा उल्लेख केला, वेगवेगळ्या पंथामध्येही आपले लोक जात आहेत. याचं कारण असं आहे, आता काही अगरबत्ती धर्म आले आहे ना, जुमदेव बाबा वगैरे जे आहेत, म्हणजे अगरबत्ती लावली की आपलं साथ झालं सगळं कल्याण. काहीही न करता कधीही कुणाचं कल्याण होऊ शकत नाही. बुद्धाने जी तत्व सांगितलं हे त्रिवार सत्य आहे आणि या सत्याला कोणीही मोडून काढू शकत नाही. लोक या सत्याचा स्वीकार करत नाही, म्हणून लोकांचं अज्ञान वाढलेलं आहे, म्हणून लोकांचं दारिद्र्य वाढलेलं आहे आणि विनाशाकडे ही खऱ्या अर्थानं माणसाची वाटचाल सुरू झालेली आहे. असं मला एकूणच हे जे बुद्धिस्ट झालेले लोक जे नंतरच्या काळामध्ये धर्मांतर करतात किंवा वेगवेगळे पंथ स्वीकारतात त्यांची ही अवस्था याच पद्धतीनं होणार आहे असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. तर हे होते प्राध्यापक डॉक्टर सुरेश खोब्रागडे, साहित्यिक, की ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे धर्मांतर या विषयावर सखोल असं मार्गदर्शन केलेले होते. बुद्ध तत्वज्ञान काय होता आणि बाबासाहेबांनी बौद्ध धम्मच का स्वीकारला याचाही उलगडा एक चांगल्या प्रकारचे उदाहरणे देऊन प्राध्यापक सुरेश खोब्रागडे सरांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. हा जो तत्वज्ञान आहे बाबासाहेबांचा, नागपूरच्या दीक्षाभूमी जो बौद्ध धम्म स्वीकारला हा त्याचा खरा कारण आहे आणि या विषयावरही चांगली त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन केले. तर धन्यवाद सर. जय भीम. तुम्ही या ठिकाणी आमच्या एशियन न्यूज TV चॅनलच्या साकोली या कार्यालयात स्टुडिओमध्ये येऊन आपण जो वेळ दिला आणि जो काही संवाद साधला आणि जे काही रसिकापर्यंत जो काही बौद्ध धम्म आणि बाबासाहेबांचा जो तत्वज्ञान आहे तुम्ही धम्म का स्वीकारला हे आपण मनोगत व्यक्त केलं आणि आमच्या एशियन न्यूज चॅनलतर्फे आम्ही त्याचा चांगल्या पद्धतीला प्रसार करणार आहोत आणि लोकांना कळणार आहे प्रत्येकांना. याबद्दल आपण ज्या काही या ठिकाणी जी वेळ दिली त्याबद्दल धन्यवाद. जय भीम. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय. मी तिची डंगारी, एशियन न्यूज TV जिल्हा प्रतिनिधी भंडारा.